ये गमाई आली का? मला ठाऊक आहे, कालच्या भागातली जेव्हा तू कथा बघितली तेव्हा तुला आता स्वस्थ बसू देत नाहीये. मुळात त्याला कारणच असं आहे की गोष्टच त्या पद्धतीची अतिशय अद्भुत आणि रंजक आहे, या शिवपार्वती विवाहाची. आता हेच बघ ना माई की नियतीच्या मनात काहीतरी विशिष्ट ठरलेलं होतं आणि पार्वतीची जी माता आहे मैनावती तिच्या मनात मात्र काही भलतंच होतं. तिला वेध लागले होते आपली एकुलती एक कन्या पार्वतीच्या विवाहाचे. मग स्वाभाविक आहे की आपल्या एकुलत्या एक कन्येचा विवाह एखाद्या योग्य त्या राजपुत्राबरोबर साजेसा व्हावा अशी इच्छा का नसावी. पण माई जे विधी लिखित आहे ते मात्र कधी बदलत नसतं. महादेव, ह्यांचे नाव उच्चारताच जणू वैराग्याचा आत्मिक साक्षात्कार होतो, परंतु आजतागायत मला त्यांचे दर्शन घडले नाही, म्हणून मी अधिकाधिक अधीर होत गेले आहे. मुनिवर म्हणत होते की महादेवांनी स्वतःला एका गुहेमध्ये बंदिस्त करून घेतले आहे, ते समाधीस्थ झाले आहेत. कित्येक वर्ष ते त्यातून बाहेर देखील आले नाहीत. कसे असतील ते? कुठे असतील ते? नाथ, पाहिलत का देवी पार्वतीची मनस्थिती किती चिंतातूर आहे ते. आणि मला आदिशक्तीचे पार्वती रूप अगदी मनापासून लोभसवाणे भासत आहे, नाही का? निश्चितच देवी, लोभसवाणे कसे नसेल, सरते शेवटी ती आमची बहीणच आहे, नाही का? होय तर, परंतु एक पेच आपल्या ध्यानी आलेला दिसत नाहीये. तुम्ही जरी पार्वतीच बहीण मानले तरी त्या साक्षात आदिशक्तीचे रूप आहेत, याची महादेवांना किंचितही कल्पना आहे का? देवी सती एका नवीन लोभस रूपात अवतरले आहेत आणि महादेव अगदीच अनभिज्ञ आहेत. त्यांना ह्या समाधीमधून जागे करायला हवे. नारायण नारायण. पाहिलंच लक्ष्मी, तुझ्या मनात एक शंका निर्माण झाली आणि त्या शंकेचे समाधान साक्षात आपल्या समोर प्रकट झाले, नाही का मुनिवर? प्रभू, ह्या सृष्टीमध्ये कोणत्याही शंकेचे समाधान आपल्यापासून लपलेले थोडीच आहे. प्रणाम भगवान विष्णू. प्रणाम देवी लक्ष्मी. प्रभू, आम्हास असे वाटते आहे की देवी पार्वती ह्या विवाहयोग्य झाल्या आहेत आणि याच कारणास्तव ही सुयोग्य घटिका असू शकते की महादेवांची समाधी भंग व्हावी. आपला विचार योग्य आहे देवेंद्र, परंतु एक धोक्याची शक्यता आपल्याला विसरून चालणार नाही. अतिशय क्रोधित अशा मनस्थितीत महादेव समाधीस्थ झाले आहेत आणि त्यात इतक्या वर्षांची कठोर तपश्चर्या. त्यामुळे महादेवांना वैराग्य प्राप्त झाले असल्याची दाट शंका आमच्या मनी येते. अगदी योग्य बोललात प्रभू. आपण गेल्या कित्येक वर्षांपासून असुरांनी पृथ्वीवर हाहाकार माजवलाय, दैत्यांनी देवांवर अधिराज्य गाजवलंय. तारकासुराच्या अधःपतनासाठी महादेवांच्या पुत्राला जन्म घ्यावाच लागेल. त्यासाठीच आदिशक्तीनं पार्वतीचं रूप धारण केलंय आणि आता शिव आणि पार्वती यांच्या विवाहासाठी सर्वच लोक उत्सुक आहेत. तसे असेल तर महादेवांचे वैराग्य भंग करण्यासाठी एक उपाय आहे. उपाय? तो कोणता? वा देवेंद्र वा, अतिशय समर्पक आणि संयुक्तिक अशी कल्पना आहे. या वैराग्यात कामदेव आणि रती यांच्या रूपाने प्रेमाचे नवे प्राण फुंकले जातील.
निश्चितच प्रभू. जसजसे कालचक्र पुढे जाईल तशी रती व कामदेव यांची क्रीडा अधिक अधिक रंजक होईल आणि त्यांच्या मदन बाणाने निश्चितच महादेवाची समाधी भंग होईल. नारायण नारायण. असे जर झाले तर सृष्टीवर नवचैतन्य निर्माण होईल. हो तर, आणि त्याच समयी जर देवी पार्वती महादेवांसमोर आल्या तर अगदी दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल हा. अगदी योग्य. म्हणजे तसे झाले तर अगदी आपल्या अपेक्षेप्रमाणेच घडेल. परंतु हे घडणार तरी कसे? म्हणजे देवी पार्वती त्या गुहेत कशा पोहोचतील? स्वामी, आपण सृष्टीचे पालनहार आहात, परंतु मी देखील आपलीच पत्नी आहे. हे कार्य आता माझेच दायित्व आहे. आपण पाहालच देवी पार्वती कशा महादेवांपर्यंत पोहोचतात ते. पार्वती, ही आभूषणे तू अंगावर चढवणार म्हणून मी डोळ्यात तेल घालून निवड केली आहे. तुझ्या थाटाला शोभेल असे दागिने नकोत का? अगदी योग्य माते. ही सर्व रत्ने खूप सुंदर आहेत, परंतु ही सर्व मला सारखेच भासतात. तूच सांग ना की यातील कोणता दागिना मी घालू. पार्वती, तू अशी उदास का ग असतेस? तुझं हे वय म्हणजे स्वप्न बघण्याचं, नटण्याचं, राजकुमारी म्हणून मिरवण्याचं. आणि तू अशी राहून कसं चालेल? माते, सौंदर्य जगण्यात जो आनंद आहे तो ते मिरवण्यात नाही ना ग. आपल्या मातेला झालेला हा आनंद, तिचा हा चेहरा बघूनच मी समाधानी होते. याहून सुंदर अजून कोणता मौल्यवान दागिना असेल? हो हो, पुरे झालं. मला सर्व ठाऊक आहे. आश्रमामध्ये जाऊन भले तू खूप ज्ञान मिळवलं आहेस, पण तुझी आई तुझ्या ह्या गोड बोलण्याला अजिबात बळी पडणार नाहीये. आता मी जे सांगते तेच तुला करायचंय. तुझं आता लग्नाचं वय झालं आहे, त्यामुळे तू तशीच राहायला हवीस. पुरे झाला तुझा तो आश्रमातील सहवास. तिथे जाऊनच तू विरक्ती घेतलेल्या स्त्रीसारखी झाली आहेस. तसे अजिबात नाहीये महाराणी. प्रणाम महाराणी. पार्वती, ओळखलेत आम्हाला? ओळख वाटते तर खरं, परंतु आपली ओळख ही जन्मोजन्मीचीच आहे पार्वती. तुम्हाला आठवेलच. आम्हाला देखील आश्रमात असतानाच उमगले. आणि बर का महाराणी, आपल्याला आश्रमाच्या राणीमानाबद्दल काहीतरी गैरसमज निर्माण झालेला आहे. आश्रमात वैराग्य नाही, आत्मज्ञान प्राप्त होते. विरक्ती नाही, आयुष्याचे मर्म समजते, जगण्याचा अर्थ कळतो. हेच हेच नको ते विचार तिच्या मनात येत असतात. पार्वती,
तू एक राजकुमारी आहेस. तुझ्यात आणि सामान्य स्त्रीमध्ये बरंच अंतर आहे. उंची वस्त्रे, आभूषणे आणि सुगंधी उंची द्रव्य ह्यामध्ये तू रमायला हवंस. परंतु महाराणी, पार्वती व इतर महिलांमध्ये निश्चितच अंतर आहे. अनेकींना मोह असतो तो आभूषणांचा, आणि पार्वतीस भावते ती रुद्राक्षाची साधी माळ. होय माते, मला नकोसे वाटतात हे ऐहिक दागिने. ह्या रेशमी वस्त्रांपेक्षा वृक्षवल्कले मला जास्त ऊब देतात. अत्तरे, सुगंधी द्रव्य एकीकडे आणि दुपारतीचा मनमोहक दरवळ मनाचा ठाव घेतो. आता तू ऐक, मी काय सांगते. तुझा विवाह एखाद्या राजकुमाराशीच आम्ही करून देणार आहोत. कोणा वनवासी साधूशी नव्हे, त्याने संसारिक सुखावर तुळशीपत्र टाकून दिले आहे. तुझ्या मनात असेल तर तू आत्ताच काढून टाक. चला ग माते, ही कोणती कुचंबना आहे. माझ्यामुळे मीच माझ्या मातेच्या दुःखास कारणीभूत ठरते आहे. पार्वती, तुला मन घट्ट करावेच लागेल. कुठलीही माता आपल्या पुत्रीस रागवतेच, तेही तिच्या चांगल्यासाठीच. पण तू एक लक्षात ठेव, तुझ्या मनी स्थित आहेत महादेव, यात शंकाच नाही. जरी ते योगी असले तरी ते सांसारिक सुखापासून कधीच अलिप्त व विरक्त नव्हते. माझं ज्ञात आहे, परंतु देवी सती यांच्या पश्चात श्री महादेवांवर किती मोठा मानसिक आघात झाला आहे आणि त्यामुळे त्यांनी स्वतःला सर्वांपासून अलिप्त करून घेतले आहे. आणि तुला त्यांना भेटायचे आहे. मला माहित आहे ते आता कुठे आहेत. ते आश्रमात असल्यापासून ददीची मुनींनी मला हेच सांगितले होते की श्री महादेवच माझे स्वामी आहेत आणि त्याच क्षणापासून महादेवांना भेटायची आज माझ्या मनात आहे. मला त्यांच्याकडे घेऊन चल. इतकी अधीर होऊ नकोस. आम्ही सर्वच या क्षणाची प्रतीक्षा करत होतो. आम्ही सर्व म्हणजे मी, ददीची मुनिवर व आश्रमातील इतर शिष्यगण, आम्ही सर्व. चल. हे आपण कुठे आलो आहोत? आपल्या प्राक्तनाची वाट जिथे येणार होती ती जागा हीच. जा पार्वती. पार्वती, थांब. आता जा पार्वती.
महादेव, आपली समाधी भंग करण्यासाठी आम्हाला प्राचारण करण्यात आले आहे. पार्वती, हे बघ, हे तेज, हा प्रकाश, हा महादेवांच्या आत्मतेजाचा आहे. आज मला महादेवांचे दर्शन घडणार, यात शंका नाही. नाही पार्वती, आपल्याला येथून निघायला हवे. अगं पण तूच तर मला महादेवांच्या दर्शनासाठी येते होते, परंतु आता येथून निघणे इष्ट आहे. चल. नाही पार्वती, पार्वती आता येथून निघायला हवे. चल. पण माई, कशी नियती सर्वांची परीक्षा बघते बघितलं. आता कुठे देवी पार्वती भोलेनाथांना भेटणार होती आणि आपण भोलेनाथांना महादेवांना प्रसन्न करू असे स्वप्न देखील ही पार्वती पाहतीये. पण पुन्हा घडलं विपरीतच. भोलेनाथांचा कोप इतका भीषण की अक्षरशः कामदेव देखील भस्म होऊन गेले. आता त्यांची ही वाट विवाहापर्यंत पोहोचेल का? आणि अजून किती कष्ट ह्या पार्वतीला सहन करावे लागतील पाहूया पुढील भागात. पण तोपर्यंत उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू